नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये याच भरतीबाबत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. या भरतीसाठी तुम्हाला काय पात्रता लागणार आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क काय आहे, महत्त्वाच्या तारखा काय आहे, परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख काय आहे आणि शेवटची तारीख काय आहे, सर्व काही माहिती याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यावर ही जाहिरातचा जो PDF आहे, या जाहिरातचा PDF आहे तो अपलोड केलेला आहे. तो PDF तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये ही माहिती बघू शकता. तर बघा, 27 फेब्रुवारी 2026ला ही नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर बघा, जाहिरात क्रमांक दिलेला आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर गट ब, क व ड संवर्गातील विविध पदावर सरळ सेवेने नेमणुकीकरता ही जाहिरात आलेली आहे. बघा, गट ब, क आणि ड या 3 गटामध्ये वेगवेगळ्या पदांची ही भरती आलेली आहे. तर टोटल तुम्ही जागा बघू शकता, 175 इतके रिक्त पदे स्पर्धा परीक्षेमार्फत भरल्या जाणार आहे. याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. तर सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीची सुरुवात 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे आणि अंतिम दिनांक आहे 20 मार्च 2026 संध्याकाळचे 12पर्यंत. तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे 20 मार्च 2026 12 वाजेपर्यंत तुम्ही शुल्क भरू शकता. तर बघून या पदांची या ठिकाणी तुम्ही नावे बघू शकता, कोणकोणते पदे खाली आहे. तर बघू शकता तुम्ही किती प्रकारचे पदे खाली आहे. तर टोटल 35 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये पद तुम्ही बघू शकता. तर बघा, सर्वात पहिलं आहे पे अँड अकाउंटंट ऑफिसर. तर याचं एक पद आहे. नंतर असिस्टंट फार्म मॅनेजर 3 जागा आहे. नंतर बघू शकता टेक्निकल ऑफिसर, याची 2 जागा. हॉस्पिटल क्लिनिशियनच्या 2 जागा. असिस्टंट मॅनेजरच्या 1 जागा. प्लांट ऑपरेटरची 1 जागा. ऑपरेशन थिएटर टेक्निशियनच्या 2 जागा. सिनियर लायब्ररी असिस्टंटची 1 जागा आहे. डेअरी प्लांट असिस्टंटची 1 जागा आहे. एक्स-रे टेक्निशियनची 3 जागा आहे. वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंटच्या 8 जागा आहे. हॉस्पिटल टेक्निशियनची 1 जागा आहे. ऑपरेशन थिएटर असिस्टंटच्या 4 जागा आहे. फार्म असिस्टंटच्या जागा आहे 3. सिनियर क्लर्कच्या बघा सर्वात महत्त्वाच्या 14 जागा आहे. सिनियर मेकॅनिकच्या 1 जागा. बॉयलर ऑपरेटरच्या 1 जागा. झू टेक्निशियनच्या 1-2 जागा. नंतर क्युरेटर कम स्पेसमन टेक्निशियनच्या 2 जागा. लॅबोरेटरी असिस्टंटच्या 8 जागा. लॅबोरेटरी असिस्टंट फिशरी सायन्सच्या डिपार्टमेंटमधल्या 4 जागा. ज्युनियर लायब्ररी असिस्टंटच्या 1 जागा. मेडिसिन स्टोअर कीपरच्या 2 जागा आहे. ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या 7 जागा आहे. ज्युनियर टेक्निशियन बघा 1 जागा. लायब्ररी अटेंडंटच्या 6 जागा. लॅबोरेटरी अटेंडंटच्या 41 जागा आहे. खूप जागा आहे या ठिकाणी. लॅबोरेटरी अटेंडंट म्हणजे प्रयोगशाळा परिचरच्या 41 जागा आहे. बघा, अतिशय महत्त्वाचे पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट. DMER अंतर्गत जी भरती निघालेली होती त्यांमध्ये लॅबोरेटरी अटेंडंटसाठी वगैरे जागा या रिलेटेड जागा होते, ते त्यांनी या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरा. नंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर मशीन ऑपरेटर बघा 3 जागा आहे. ड्रेसरच्या 2 जागा आहे. क्लर्क कम टायपिस्ट लिपिक आणि टंकलेखकच्या 37 जागा आहे. ज्युनियर स्टोअर कीपरच्या 3. इलेक्ट्रिशियनची 1. एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंटच्या 2 जागा आहे. ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅनच्या 2 जागा आहे. लाईव्हस्टॉक असिस्टंटच्या 2 जागा आहे. अशा प्रकारे टोटल 175 पदांची ही मेगा भरती निघालेली आहे. तर तारखा तुम्ही बघितलेल्याच असेल. 28 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. 20 मार्चपर्यंत आहे. त्यानंतर आणखीन महत्त्वाच्या तरतुदी खाली दिलेल्या आहे आरक्षणासंदर्भात, तर ते तुम्ही बघू शकता.
त्यानंतर यामधील महत्त्वाची माहिती आपण बघूया. बघा, खेळाडूच्या आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती, नंतर अनाथ आरक्षणाबद्दल माहिती, माजी सैनिक आरक्षणाबद्दल देखील माहिती दिलेली आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षणाबद्दल माहिती, नंतर भूकंपग्रस्त आरक्षणाबद्दल माहिती बघू शकता. अंशकालीन पदवीधारक कर्मचारी आरक्षण, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण या संदर्भात माहिती दिलेली आहे. नंतर बघा, टंकलेखन अर्हता धारण करण्यापासून तात्पुरती सूट. तर ज्यांचे टंकलेखन झालेले नाही मराठी व इंग्रजी ज्या पदासाठी आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी बघा, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्यांना 2 वर्षाचा कालावधी एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. हे देखील तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा, कार्यपद्धती, पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती काय लागेल, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती देखील या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. बघू शकता इथे तुम्ही वयोमर्यादा दिलेली आहे. 20 मार्च 2026ला काउंट केल्या जाणार आहे. तुमचं कमीत कमी वय 18 असलं पाहिजे. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त वय बघू शकता तुम्ही. अराखीवसाठी 38 आहे. त्यानंतर मागासवर्गासाठी 43, दिव्यांगासाठी 45, माजी सैनिकासाठी बघू शकता तुम्ही. नंतर बाकीचं देखील तुम्ही रिझर्वेशन बघू शकता. तर बघा, या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप देखील दिलेले आहे. जे लिपिक वर्गीय पदे आहे, जसे वरिष्ठ लिपिक झाले, लिपिक आणि टंकलेखक झाले, कनिष्ठ भंडारपाल झाले, याच्यासाठी तुम्हाला बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी 100 प्रश्न राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहणार आहे. एकूण 200 प्रश्नांची ही परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला 2 घंटे म्हणजे 120 मिनिटे या ठिकाणी मिळणार आहे. आणि इतर पदे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी सर्व पदे दिलेली आहे. या पदांसाठी या ठिकाणी तुमची मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रश्न 60 राहणार आहे, गुण 120 राहणार आहे. या ठिकाणी तांत्रिक अभ्यासक्रम देखील राहणार आहे. बघू शकता तुम्ही 40 प्रश्न 80 गुणांचे या ठिकाणी राहणार आहे आणि 20 प्रश्न 40 गुणांचे राहणार आहे. अशा प्रकारे टोटल 120 गुण राहणार आहे आणि 2 घंट्याचा पेपर राहणार आहे. नंतर कौशल्य आधारित पदे जी आहे, वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर, यांच्यासाठी 60 प्रश्न 120 गुणांचे राहणार आहे. 90 मिनिटे तुम्हाला मिळणार आहे. व्यावसायिक चाचणी 80 गुणांची राहणार आहे आणि एकूण गुण 200 राहणार आहे. आता परीक्षेचा अभ्यासक्रम देखील तुम्ही बघू शकता. परीक्षेची पद्धत देखील बघू शकता. कम्प्युटर बेस तुमची टेस्ट होणार आहे. ऑनलाईन पेपर होणार आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा राहणार आहे आणि 45% गुण प्राप्त करणे तुम्हाला आवश्यक आहे या ठिकाणी पात्रता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी. तर आणखीन बघा, प्रश्नपत्रिकेमधील काहीही उमेदवारास हरकत असल्यास 200 रुपये इतका शुल्क लागणार आहे. त्यानंतर आणखीन बघा, ग्रुप वाईज टायमर तुमचा राहणार आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये सर्व विषयाचे पेपर, सर्व विषयाचे प्रश्न त्या ठिकाणी राहणार आहे. नंतर बघा, खाली कागदपत्रांची यादी देखील दिलेली आहे. ते देखील तुम्ही बघून घ्या. तर बघा, हे सर्व कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे. नंतर बघा, परीक्षा केंद्राची निवड, अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड तुम्हाला करता येणार आहे. तुमच्या अनुसार जे काही ठिकाण तुम्हाला जवळ पडते ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. शुल्क बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गासाठी 900 रुपये शुल्क आहे. तर बघा, परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन देखील पेमेंट करू शकता. आणि नंतर इथे उरलेली माहिती सर्व काही दिलेली आहे. तुमचे प्रवेशपत्राबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे. नंतर परीक्षेचं प्रवेश वगैरे सर्व काही जी जनरल माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक पदासाठी काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला आवश्यक आहे ते देखील दिलेले आहे. तर ही सर्व नोटिफिकेशन बघा, इथे खाली पदे कोणकोणती आहे ते देखील दिलेली आहे. सर्व तुम्ही नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये बघून घ्या. आणि यापैकी कोणत्याही पदासाठी जर तुम्हाला फॉर्म वगैरे भरण्यात काहीही अडचण असेल किंवा फॉर्म
तुम्हाला फिलअप करायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर त्याला ही जाहिरात आपण टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याला भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.